आणि जे सुरू आहे ते बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। 3 वाजेपर्यंत परिसर मोकळा करा, मुंबई रिकामी करा, अशा पद्धतीने कोर्टानं खडसावून सांगितलेलं आहे। महत्त्वाचे अपडेट्स समोर त्यांना आपल्याला बघायला मिळत आहेत। जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे असं निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवलेलं आहे। आज मराठा आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झालेली अतिशय महत्त्वाची सुनावणी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सध्या पार पडते। कालच्या सुनावणीनंतर तुम्ही काय केलं असं खरं तर कोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे। कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला समोर त्यांना बघायला मिळत आहेत। कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो। एकीकडे आपण बघतो मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, आझाद मैदानावरच आंदोलन करणार, मुंबई सोडणार नाही यावरती मनोज जरांगे पाटील ठाम। तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे इथून कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलं। त्यामुळे इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरतीच आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत। मराठा आंदोलक मुंबई सोडणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील एकीकडे म्हणतायत, तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांनी नोटीस दिलेली होती, तो परिसर रिकामा करण्यासाठी, आझाद मैदान रिकामा करण्यासाठी, गाड्या वाहनं तिकडनं हलवण्यासाठी। मात्र कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलंय, कारण मनोज जरांगे पाटील त्याच ठिकाणी आंदोलनावरती ठाम दिसत आहेत। दरम्यान कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे।